नमस्कार. राज्यभरात गणरायाचं आगमन झालेलं आहे. आत्ता आपल्यासोबत बोलण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सर आहेत. आपण त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्था 10 दिवसाचं कसं नियोजन असणार आहे या संदर्भात माहिती घेणार आहोत. सर, नेमकं काय नियोजन असणार आहे 10 दिवस आपलं? आज गणरायाचं आगमन झालेलं आहे. नाशिकमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. पावसाचं वातावरणसुद्धा अतिशय सौम्य स्वरूपाचा पाऊस आहे. खूप छान वातावरणामध्ये आज दिवसभरामध्ये सर्वत्र गणरायाचं आगमन होते. साधारणतः 2600 सार्वजनिक गणेश मंडळ हे याच्यामध्ये पूर्ण जिल्हाभरामध्ये, ग्रामीण जिल्हाभरामध्ये यामध्ये गणपतीचं प्रतिष्ठापना आज करणार आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत ह्या सगळ्या प्रतिष्ठापना होतील. सर्व एरियामध्ये सध्या मिरवणुका वगैरे सुरू आहेत आणि या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाने योग्य तो खबरदारी घेतलेली आहे. सर्वत्र बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे आणि सध्या मालेगाव आणि सटाणा, मनमाड, इगतपुरी इतर सर्व भागामध्ये सर्व संबंधित महत्त्वाच्या ज्या मिरवणुका आहेत, ज्या प्रतिष्ठापनेसाठी सुद्धा मिरवणुका निघतात, त्याच्या बाबतीमधला योग्य तो बंदोबस्त करत आहे. सर, रात्री 12 वाजेपर्यंत किती दिवस परवानगी असणार आहे आणि त्या संदर्भातलं 2 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंतच्या परवानगी ह्या दिलेल्या आहेत. तसे नोटिफिकेशन हे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून निघालेलं आहे. लोकसेवेसाठी राहुल वाघ, नाशिक.